हॅलो फ्रेंड्स, हाय, स्वागत करते कुक विथ दीपिका चॅनलवर। तर आजची रेसिपी आहे आपली भरलं पापलेट फ्राय। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेणार आहोत। तर इथे आपण हे पापलेट घेतलेलं आहे। हे बघा, एवढ्या साईजमध्ये आपण पापलेट घेतला आहे, पाहू शकता। तर आपण याला कट करून घेणार आहोत। सर्वात आधी आपण पापलेटला कट करून घेऊयात। अशा पद्धतीने आपण पापलेट कट करून घेऊयात। आता पापलेटच्या वरच्या बाजूला हे अशा पद्धतीने आपण एक कापून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने कापून घेत आहोत आपण। हलक्या हाताने आपल्याला कापून घ्यायचं आहे। आता हे जे पापलेटच्या आतमध्ये आहे ते आपण स्वच्छ करून घेऊयात। हे बघा, हे स्वच्छ करून घेऊयात। तर आता हे आपण धुवून वगैरे व्यवस्थित घेतलं आहे आणि आपल्याला वरच्या बाजूने काप करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण पापलेटला हलक्या हाताने सुरीने कापून घेऊयात। हलक्या हाताने कट करणार आहोत आपण। हे बघा, हे असं कट करून झालं आहे आपलं पापलेट। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी आपल्याला खोबऱ्याचे तुकडे घेणार आहोत आपण, लसूण घेणार आहोत, मिरची घेणार आहोत आणि थोडं कोथिंबीर घेणार आहोत, थोडंसं मीठ, असं आपण वाटण करून घेणार आहोत। हे बघा, याचं आपण वाटण करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आता ते वाटण आपल्याला थोडंसं तव्यावर परतून घ्यायचं आहे। हे बघा, हे आपण वाटण तेलावर थोडंसं घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे आपण हे परतून घेतलं आहे। हे वाटण परतून झालं की आपल्याला पापलेटमध्ये स्टफ करून घेणार आहोत। हे तर इथे आपण हे जे वाटण बनवलं होतं ते पापलेटमध्ये स्टफ करून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने आपण पापलेटच्या आतमध्ये हे भरून घेऊयात। खूप छान लागतं असं पापलेट, भरलं पापलेट खायला। तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून। तर हे बघा, इथे असं व्यवस्थित आपण लावून घेऊयात वाटण आपलं। आता हे बाजूला ठेवून आपण लाल मसाल्याची पावडर घेणार आहोत, थोडी हळद घेणार आहोत, चवीनुसार मीठ घेणार आहोत, थोडासा लिंबाचा रस घेणार आहोत। हे बघा, हे व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊयात। अशा प्रकारे आपण हे एकत्र करून घेतलं आहे। तर पापलेट जो आपण भरून ठेवला होता तो घेऊन आपल्याला हा लाल मसाला जो करून घेतला होता तो वरच्या बाजूने लावून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे पूर्ण पापलेटला छान असा लाल मसाला लावून घेणार आहोत आपण। हे बघा, व्यवस्थित लावूयात, दोन्ही बाजूला लावून घेणार आहोत। तर हे बघा, पुन्हा मी खालच्या बाजूला पलटी करून लावत आहे। अशा पद्धतीने आपण लाल मसाला लावून घेणार आहोत। तर आता आपण हे बघा, लाल मसाला छान लावून घेतला आहे। आता थोडासा आपल्याला रवा लावायचा आहे। हे बघा, वरच्या बाजूने असं छान हलक्या हाताने मी रवा लावून घेते। अशा प्रकारे दोन्ही बाजूला आपण छान रवा लावून घेऊयात। हे बघा, असं छान आपण व्यवस्थित रवा लावून घेणार आहोत दोन्ही बाजूला। हे बघा, खालच्या बाजूलाही आपण व्यवस्थित रवा लावून घेऊयात। आता रवा आपला लावून झालेला आहे। अशा पद्धतीने आता आपण फ्राय करायला घेऊयात।
तर मी इथे तव्यामध्ये तेल घालून घेतलं होतं, गरम करून ठेवलं होतं तेल. तर आता आपण हा पापलेट फ्राय करायला ठेवला आहे. एक बाजू आपली फ्राय करून झाली की लगेचच आपण दुसऱ्या बाजूला फ्राय करून घेऊयात. हे बघा, तर हे बघा, ही आपली वरची बाजू आहे ती मस्त फ्राय झाली होती. हे बघा, अशा पद्धतीने आपण भरलं पापलेट फ्राय केलेलं आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.